नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही राघवच्या खांद्यावर असलेली जखम पाहते. आता मात्र तिला खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच ती जखमेला हात लावून पाहते. परंतु त्याचवेळी राघव जखम दुखत असल्याचं नाटक करतो. आता मात्र सिंधूला ते खरं वाटत असतं आणि म्हणूनच सिंधू ही राघवला विचारते, लंबू अजूनही ते दुखत आहे का तुला? तर आता राघव म्हणू लागतो की नाही. तर त्यानंतर सिंधू ही राघवला विचारते, परंतु लंबू ज्यावेळी हा मार लागला मला तरी वाटत आहे की हा चाकूचाच मार आहे, तेव्हा तर तुला खूप दुखलं असेल ना? तर राघव म्हणू लागतो, नाही, कसं आहे ना, तुझ्याच भाषेत सांगायचं तर मर्द को कभी दर्द नाही होत आहे, असं म्हणत राघव तिच्याच शब्दात तिला सांगतो आणि म्हणतो की नाही, तेव्हाही मला दुखलं नाही. तर त्यानंतर राघव म्हणतो की अजून आहे जखम. तर आता सिंधू विचारते की कुठे? तर राघव आता तिला म्हणू लागतो की डोक्यावर. बघ डोक्यामध्ये हात टाकून, तुला कुठेतरी नक्कीच केसांमध्ये जाणवेल. आता मात्र सिंधू पाहत असते तर तिला जखम कुठेही जाणवत नसते आणि म्हणूनच ती राघवला म्हणू लागते, नाही रे लंबू, मला तर काहीच कळत नाहीये. तर आता राघव स्वतःच्या हाताने तिला केसांमध्ये असलेली म्हणजे डोक्यामध्ये असलेली जखम दाखवतो. तर आता सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, अरे तुझ्या शरीरावर किती जखमा झाल्या आहेत? तर राघव म्हणू लागतो, या तर काहीच नाही, यापेक्षा मोठी जखम मी तुला अजून दाखवलीच नाही. आता राघवचं हे बोलणं ऐकून सिंधूला तर धक्काच बसतो. सिंधू विचारते, काय? तर राघव म्हणतो की हो. असं म्हणत राघव आता सिंधूचा हात हातात घेतो आणि आपल्या हृदयाशी पकडत म्हणू लागतो, ही सर्वात मोठी जखम आहे. शरीरावरच्या जखमा भरून निघाल्या, परंतु मनावरच्या जखमेचं काय? ती तर खोलवर रुतली आहे आणि ती तर भरून निघणं अशक्य आहे आणि मला तरी वाटत आहे की ती आता तूच फक्त भरून काढू शकतेस. तर आता सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो, देशील ना मला साथ? काढशील ना माझी जखम भरून? तर आता सिंधू ही राघवला वचन देत म्हणते, लंबू मी तुला आज वचन देत आहे, प्रॉमिस करत आहे, मी तुला कधीही यापुढे जखमा होऊ देणार नाही, अगदी मनापासून तुझी काळजी घेणार आहे. तर आता राघव हा सिंधूला विचारतो, पिंकी प्रॉमिस? असं म्हणत राघव तिच्याजवळ पिंकी प्रॉमिस घेण्यासाठी हात पुढे करतो. तर आता सिंधू ही राघवला पिंकी प्रॉमिस म्हणते, हो पिंकी प्रॉमिस, मी तुला कधीही एकटं सोडणार नाही आणि तुला कधीही जखमा होऊ देणार नाही. फक्त थोडा वेळ लंबू, फक्त थोडा वेळ फक्त मला दे. तर त्यानंतर मी तुझ्या सगळ्या जखमा अगदी भरून काढणार आहे आणि त्यानंतर मी तुला आयुष्यात कधीही जखमा होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. आता राघवला सिंधूचे ते शब्द ऐकून खूप आधार वाटत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही शांत झोपलेली असते. आता त्याचवेळी मधू ही सिंधूच्या रूममध्ये बॅग घेऊन आलेली असते आणि त्यानंतर पाहते तर सिंधू मात्र शांत झोपलेली असते. आता मात्र मधूला खूप राग येतो आणि म्हणूनच मधू ही सिंधूला उठवण्यासाठी जाते आणि म्हणू लागते, कृष्णा उठ. परंतु सिंधू काही उठत नसते आणि म्हणूनच मधू ही मोठ्यानेच म्हणू लागते, कृष्णा अगं तुला उठ म्हणालेलं कळत नाही आहे का? अगं किती वाजलेत पाहिले आहेस का तू? उठ अगोदर. आता मात्र सिंधू दचकूनच उठते आणि म्हणू लागते, काय झालं सुंदरी, तुला कळतंय का? आपण एवढं छान स्वप्न पाहत होतो आपलं आणि सल्लूचं. मी आणि सल्लू खूप छान बर्फाळ प्रदेशामध्ये फिरायला गेलो असं स्वप्न मी पाहत होते आणि तू असं अचानक येऊन मला उठवण्याची काय गरज होती? आता मधू ही सिंधूला विचारते, कृष्णा आज काय आहे? तर आता कृष्णा म्हणू लागते, काय? अगं सुंदरी, आज काय आहे हे विचारण्यासाठी तू मला उठवलंयस? आज काही असो, संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, काही असो, मला काय करायचं आहे? मी एवढं छान स्वप्न पाहत असताना तुला उठवायची काय गरज होती? तर आता मधू ही सिंधूला विचारते, कृष्णा अगं तुला खरंच माहीत नाही आहे का आज काय आहे? आज हळद आहे. तर आता सिंधू म्हणू लागते, हे बघ सुंदरी, आपल्याला जर कोणी एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट आपण आपल्या डोक्यामध्ये अगदी स्क्रूसारखी फिट्ट करून ठेवतो, त्यामुळे ती परत परत सांगायची काहीच गरज नाही. तर आता मधू ही सिंधूला विचारते, कृष्णा परंतु तुझ्या आपला प्लॅन लक्षात आहे ना? आता मात्र सिंधू ही मधूकडे रागाने पाहू लागते. तर मधू म्हणू लागते, एवढ्या रागाने पाहायची काहीच गरज नाही, आपला प्लॅन तर तुझ्या लक्षात असणारच. आता मी तुझ्यासाठी बॅग आणली आहे, त्या बॅगमध्ये तुझे सगळे काही कपडे आणि तुझं जे काही सामान असेल ते तुला भरायचं आहे. परंतु त्याचवेळी तिथे राजश्री काकू येतात आणि मोठ्यानेच विचारतात, कोण कुठे जात आहे? आता मात्र मधूला तर धक्काच बसतो. आता राजश्री काकूंना अचानक पाहून मधूला काय बोलावं काहीच कळत नाही. तर आता राजश्री काकू पुढे येतात आणि मधूला विचारतात, राणी अगं मी तुला काय विचारत आहे, कोण कुठे जात आहे? तर त्यानंतर मधू मात्र काहीच बोलत नसते. तर आता राजश्री काकू सिंधूला विचारतात, सिंधू तू कुठे जाणार आहेस का? परंतु असा विचारही मनात आणू नकोस, आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे, त्यामुळे घराबाहेर पडायचा विचारही मनात आणू नकोस. तर आता सिंधू म्हणू लागते, नाही मदर, मी कुठेही जात नाही, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही.
आता राजश्री काकू मधूला विचारतात, काय झालं राणी, अगं तू कुठे जाणार आहेस का? तर आता मधू ही मान डोलावतच म्हणते की नाही. तर आता राजश्री काकू मधूला म्हणतात, मग राणी ही बॅग तू कशासाठी आणली आहेस? कारण आताच तू सिंधूला म्हणत होतीस ना की ही बॅग पॅक करायची म्हणून. मग मला सांग, कोण जात आहे कुठे? कोणीही कुठेही जायचं नाही. घरामध्ये लग्न आहे, त्यामुळे सर्वांनी घरातच थांबायचं आहे. परंतु राणी तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही आहेस की कोण कुठे जाणार आहे. आता मात्र राणीची बोलतीच बंद झालेली असते. आता राजश्री काकूंच्या मनामध्ये भीती असते की नक्की कोण घर सोडून जाणार आहे. आता राजश्री काकूंना शांत करण्यासाठी सिंधू ही राजश्री काकूंना म्हणते, मदर कोणीही कुठेही जाणार नाही, परंतु मदर आज आपली हळद होणार आणि उद्या आपलं वेडिंग होणार, मग त्यानंतर आपण इथेच राहणार आहोत का? तर राजश्री काकू सिंधूला म्हणतात, नाही ग सिंधू, त्यानंतर तू तर राघवच्या रूममध्ये राहायला जाणार आहेस. तर आता सिंधू म्हणू लागते, तेच ना ग मदर, आपण आता राघवच्या रूममध्ये राहायला जाणार. मग आता घरातल्या घरात का होईना, परंतु आपल्याला शिफ्टर व्हायचंच आहे ना. मग शिफ्ट होण्यासाठी आता हे सगळं काही सामान मला त्या रूममध्ये घेऊन जावं लागणार आणि म्हणूनच सुंदरी ती बॅग घेऊन आली होती. आता मात्र राजश्री काकूंच्या जीवात जीव येतो आणि त्यानंतर राजश्री काकू सिंधूला म्हणू लागतात, खरंच ग, मी तर विसरूनच गेले होते. तर आता त्या मधूला म्हणतात, मधू अगं तू सगळ्यांची किती काळजी घेतेस, खरंच तुझा हा गुण मला खरंच खूप आवडतो. तर त्यानंतर मधू ही नाटक करत म्हणू लागते, आई अहो मी सिंधूची काळजी घेणारच, कारण सिंधू ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. तर आता राजश्री काकू मधूला म्हणू लागतात की हो, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे, परंतु एक गोष्ट विसरू नकोस, ती माझी मुलगी देखील आहे. मग माझ्या मुलीला काय हवं काय नको हे मला चांगलंच माहीत असतं आणि माझ्या मुलीला मी कधीही काही कमी पडू देणार नाही. तर आता सिंधू म्हणू लागते, मदर तू नको ना माझी एवढी काळजी करूस आणि मला आता काही नको, आतापर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंयस. तर आता राजश्री काकू म्हणू लागतात, असं कसं सिंधू, आता तू मला अडवू शकत नाही, कारण माझ्या एकुलत्या एक मुलाचं आणि एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, त्यामुळे कोणीही मला अडवू शकत नाही, तू देखील अडवू शकत नाही. आणि हो, घरातल्या सर्वांना मी अगोदरच सांगितलं आहे, मी माझी हौसमौज पूर्ण करून घेणार, त्यामुळे घरातील कोणीही मला अडवणार नाही आणि तूही मला अडवायचं नाही या. आता मात्र राजश्री काकू आणि सिंधूचं असलेलं बॉन्डिंग पाहून, त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहून मधूचा मात्र जळफळाट होत असतो. आता मधू रागानेच राजश्री काकू आणि कृष्णाकडे पाहू लागते. आता राजश्री काकू म्हणू लागतात, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणूनच आज मी माझ्या मुलीला स्वतःच्या हाताने तयार करणार आहे. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, आई मी तुम्हाला काही मदत करू का? तर आता राजश्री काकू म्हणू लागतात, नाही नको, मला आता कोणाचीही मदत नको, आता मी स्वतः एकटीनेच तिला तयार करणार आहे. असं म्हणत राजश्री काकू सिंधूला म्हणू लागतात, अगं सिंधू बाळा, अगं ऊठ, उशीर होणार आहे, असं म्हणत तिला तयार करण्यासाठी घेऊन जातात. आता मात्र मधू ही रागानेच राजश्री काकू आणि सिंधूकडे पाहत असते. आता सिंधूला घेऊन राजश्री काकू तिथून निघून गेलेल्या असतात. आता मधू ही मनाशीच म्हणू लागते, मला तर या कृष्णावर लक्ष ठेवायचा होता, हिच्या मनात नक्की काय चालू आहे या सगळ्याचा शोध घ्यायचा होता, परंतु आईंनी येऊन माझा प्लॅन पूर्णपणे विस्कळीत केला आहे. परंतु आता मला काहीतरी करायला हवं, काहीतरी वेगळा प्लॅन करायला हवा की जेणेकरून कृष्णाच्या मनात काय आहे हे सगळं काही मला कळेल. आता मधू विचार करू लागते की काय करू. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राजश्री काकूंनी हळदीसाठी सिंधूला खूप छान तयार केलेलं असतं. आता सिंधू ही राजश्री काकूंना म्हणू लागते, मदर खरंच खूप छान, थँक्यू मदर. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, माझी सिंधू खरंच खूप छान दिसत आहे, माझ्या सिंधूला कोणाची नजर नको लागायला, असं म्हणत काजळाचा टिक्का तिला लावत तिची नजर काढतात आणि म्हणू लागतात की माझ्या सिंधूला आता कोणाचीच नजर लागणार नाही. परंतु त्याचवेळी आता दरवाजाचा आवाज येतो. आता राजश्री काकू सिंधूला म्हणतात, थांब मी पाहते. आता राजश्री काकू दरवाजा उघडून पाहतात तर राघव आलेला असतो. आता राघव राजश्री काकूंना म्हणू लागतो की आई तू गजरे मागवले होतेस ना, मग हे घे. आता राघव राजश्री काकूंजवळ गजरे तर देतो, परंतु राघवचा लक्ष पडतो तो म्हणजे सिंधूजवळ. आता सिंधूला पाहिल्यानंतर राघवची काही नजर हटत नसते. त्याचवेळी राजश्री काकूंचं लक्ष राघवजवळ जातो. आता राजश्री काकू राघवला विचारतात, काय झालंय, लक्ष कुठे आहे? तर राघव म्हणतो, नाही नाही काहीच नाही, गजरे बरोबर आहेत नाही. तर आता राजश्री काकू म्हणतात की हो गजरे तर बरोबर आहेत, परंतु तुझा लक्ष कुठे आहे हे मला चांगलंच माहीत आहे. राघव म्हणतो, नाही असं काहीच नाही, असं म्हणत राघव तिथून निघून जात असतो. परंतु त्याचवेळी राजश्री काकू राघवला थांबवतात आणि म्हणू लागतात, थांब, अरे तुझ्या मनाची घालमेल मी नाहीतर कोण समजून घेणार, मी तुझी आई आहे, त्यामुळे तुझ्या मनातली घालमेल मला चांगलीच माहीत असते. तर त्यानंतर राजश्री काकू राघवच्या हाताला पकडतात आणि रूममध्ये घेऊन येतात. आता राघव मात्र सिंधूकडेच पाहत असतो. राजश्री काकू म्हणतात, हेच पाहायचं होतं ना? राघव म्हणतो, नाही ग आई, असं काहीच नाही. राजश्री काकू म्हणतात, राघव अरे मी तुझी आई आहे, तुझ्या मनात काय चालू असतं हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे तू सांगायची काहीच गरज नाही. आता मात्र राघव शांतच होतो.
त्यानंतर राजश्री काकू राघवला म्हणतात, खूप छान दिसते ना माझी सिंधू, अगदी परी कथेतील राणीप्रमाणेच. तर आता राघव मात्र राजश्री काकूंच्या या बोलण्यावर हसू लागतो. तर राजश्री काकूंना आश्चर्य वाटतं आणि राजश्री काकू राघवला विचारतात, अरे हसतोयस का तू आणि हसायला काय झालं सांग बघू. तर राघव म्हणतो की हो आई, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. तुझी ही सिंधू अगदी परी कथेतील राणीप्रमाणेच दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे. आणि हो, आता हे गजरे घातल्यानंतर ती आता तर फुलराणीसारखी दिसणार. आता मात्र राजश्री काकू म्हणतात काय. तर राघवला सिंधू म्हणू लागते, काय चाललंय लंबूए, तू माझी मस्करी करतोयस ना. तर त्यानंतर राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव मी तुला काय सांगितलं आहे, माझ्या मुलीला त्रास द्यायचा नाही, मग तू असं का बोलत आहेस सांग ना. तर राघव म्हणतो, आई अगं तुला तर माहीतच आहे ना, मला तर मस्करी करता येतच नाही. तर आता सिंधू म्हणू लागते, लंबू मी तुला अगोदरच सांगते, तू माझी अशी खोड वगैरे काढू नकोसा. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, लंबू आता तर माझा तुझ्यावर विश्वासच नाही, कारण तू बोलतोस एक आणि वागतोस एक. तर त्यानंतर राघवास सिंधूला म्हणतो, नाही सिंधू, अगं तू खरंच खूप खूप सुंदर दिसत आहेस. तुला माहीत आहे का, जेव्हा मी इथे आलो तेव्हा तर माझी नजर हटतही नव्हती, एवढी सुंदर दिसतेस तू. तर आता सिंधू ही राघवला म्हणत असते, हे सगळं काही तू मुद्दाम बोलत आहेस ना, मला चांगलंच माहीत आहे, हे सगळं काही तुझी मुद्दाम बोलण्याची नाटकं चालू आहेत, मी तुला चांगलंच ओळखते. परंतु लंबू एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर असंच वागत असशील ना तर मी तुझ्याशी लग्नच करणार नाही. मदर आताच मी सांगते, हा जर लंबू असाच वागत राहिला ना तर मी खरंच याच्यासोबत लग्न करणार नाही. कारण मदर कसं आहे ना, रोज सकाळी उठून जर माझ्या भेजाची फ्राय होणार असेल तर आपल्याला अजिबात लग्न करायचं नाही. तर आता राजश्री काकू सिंधूला शांत करत म्हणू लागतात, अगं हो हो शांत हो. तर त्यानंतर राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव अरे काय चाललं आहे, तू माझ्या मुलीची मस्करी का करतोयस. मी तुला सांगितलं ना, माझ्या मुलीची मस्करी करायची नाही, तिला त्रास द्यायचा नाही, तरीसुद्धा तू माझ्या मुलीला त्रास का देत आहेस सांग बघू. आता मात्र राघव शांतच होतो. आता राजश्री काकू राघवला म्हणतात, खबरदारा यापुढे जर माझ्या मुलीची अशी मस्करी केलीस तर आणि माझ्या मुलीला त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर राजश्री काकू सिंधूला म्हणतात, आणि सिंधू तू अगं तू नको ग लक्ष देऊस त्याच्याजवळ, आणि हो त्याने जर तुला पुन्हा त्रास दिला, तुझी पुन्हा अशी चेष्टा केली ना तर मला सांग, मी बघून घेईन त्याला, तू नको एवढा विचार करूस. आता राजश्री काकू राघवला म्हणतात, चला खूप उशीर होत आहे, उशीर होण्याच्या अगोदर आपण हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आणि राघव तू तर अजून तयारही झाला नाही आहेस. अरे पहिली हळद तर तुलाच लागणार आहे आणि त्यानंतर तुझी उष्टी हळद सिंधूला लागणार आहे, त्यामुळे जा लवकर तयार हो. असं म्हणत राजश्री काकू राघवला तयार होण्यासाठी पाठवतात. आता राजश्री काकू सिंधूला हळदीच्या कार्यक्रमासाठी घेऊन येत असतात. आता राजश्री काकू आणि गोदामावशी सिंधूला घेऊन येतात. आता त्याचवेळी हे सगळं काही मधूने पाहिलेलं असतं. आता सिंधूला असं तयार झालेलं पाहून मधूचा मात्र जळफळाट होत असतो. आता मधूही तिथेच त्यांना थांबवत राजश्री काकूंना खोटं कारण देत म्हणते, आई अहो तुम्हाला बाबा बोलावत आहेत. आता हे ऐकून राजश्री काकू म्हणतात, काय मला आणि हे बोलावत आहेत. तर मधू म्हणू लागते की हो आई. तर राजश्री काकू म्हणतात, अगं पण सिंधूला हळदीच्या कार्यक्रमाला. तर आता मधू म्हणू लागते, अहो आई मी आहे ना, मग तुम्ही का काळजी करत आहात, मी घेऊन येते ना सिंधूला. असं म्हणत राजश्री काकूंना तिथून ती जायला सांगते. तर आता राजश्री काकू तिथून निघून गेल्यानंतर मधू ही सिंधूजवळ येत विचारू लागते, हा काय प्रकार आहे आणि ही काय तयार होण्याची पद्धत आहे का. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, आज तर माझ्या हळदीचा कार्यक्रम आहे ना, मग मला तयार तर व्हावंच लागणार आहे. तर आता मधू म्हणू लागते, म्हणजे तू आपलं डील विसरली आहेस का, तुझ्या लक्षात नाही आहे का आपलं काय ठरलं आहे ते, आपलं काय ठरलं आहे. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राघवचं लग्न माझ्यासोबत होणार आहे, हे तू विसरली आहेस का. तर आता सिंधू ही मधूला प्रतिउत्तर करत म्हणू लागते, नाही का सुंदरी, आपण कसं विसरणार. आणि कसं आहे ना, एखाद्याला फसवणं किंवा एखाद्याला दगा देणं हे आपल्याला जमतच नाही. आपण म्हणजे तू नाही आहोत. आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे तुझं लग्न त्या लंबूसोबत होणार हे आपल्याला चांगलंच माहीत आहे, कारण आपण एखाद्याला कमिटमेंट केली म्हणजे केली, मग मात्र आपण कोणाच्या बापालाही घाबरत नाही. तर आता मधू ही सिंधूला विचारते, हो का, मग एवढं नटून थटून यायची काय गरज होती. तर आता सिंधू म्हणू लागते, सुंदरी तुला तर माहीतच आहे आपल्याला तर नटायला थटायला खूप आवडतं आणि त्यामुळेच तर आपण आज खूप छान प्रकारे नटलो आहोत. परंतु खरं सांग सुंदरी, आज तर आपण अगदी तुझ्यासारखे दिसत आहोत ना, ब्युटिफुल. असं म्हणत ती मधूला जळवू लागते. मधूला मात्र सिंधूच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो.
मधूचा होणारा जळफळाट पाहून सिंधू म्हणू लागते, सुंदरी अगं काळजी नको करूस, अगं त्या लंबूची होणारी मिसेस तूच आहेस, मी फक्त एन्जॉय करत आहे. तुला माहीत आहे का, सेलिब्रिटींचं ते लग्न वगैरे पाहून आपल्यालाही वाटायचं की आपलंही असंच व्हायला पाहिजे. आणि हो, हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य होत आहे, तुझ्यामुळे मला हा एन्जॉय करायला मिळत आहे, त्यामुळे प्लीज मला एन्जॉय करू देशील ना. तर आता मधू म्हणू लागते, हा ठीक आहे, तुला जो काही एन्जॉय करायचा आहे तो करून घे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, लग्न माझं आणि राघवचं होणार आहे, त्यामुळे सर्व विधी राघवचे माझ्यासोबतच होणार आहेत. आणि हो, अगदी हळदसुद्धा, कारण राघवची उष्टी हळद मलाच लागणार आहे, इतर कोणालाही नाही. तर आता सिंधू ही मधूला म्हणू लागते, अगं लाव सुंदरी, मी कुठे नाही म्हणाली आहे, तुला हवी तशी लाव, अगदी फासून चोपून जशी कशी हवी आहे तशी लाव, आपल्याला काही फरक पडत नाही. तर त्यानंतर मधू खुश होत गोदामावशींना म्हणू लागते की गोदामावशी, या वाटीमध्ये मला राघवची उष्टी हळद आणून द्यायची आहे. तर गोदामावशी म्हणतात की हो. असं म्हणत आता मधू तिथून निघून जाते. तर त्यानंतर गोदामावशी रागानेच म्हणू लागतात, या तर माजुरडीला हळदीतच लोळवावंसं वाटत आहे, हिला काही पोलीसवाल्याची उष्टी हळद हवी आहे का. आता सिंधू ही मनाशीच म्हणू लागते, राघवची उष्टी हळदच काय, राघवच्या पायाची धूळसुद्धा मी तुला लागू देणार नाही. मधू, आत्तापर्यंत मला तू खूप त्रास दिलास, परंतु आत्तापर्यंत तू जो काही मला त्रास दिलायस, ज्या काही वेदना दिल्यास, त्या सगळ्याचा बदला मी घेणारच आहे. त्यापेक्षा जास्त वेदना आणि जास्त त्रास आता मी तुला देणार आहे. असं म्हणत आता सिंधू मधूला चांगलाच त्रास द्यायचा हे मनाशी पक्क ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघवच्या हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. आता राजश्री काकू राघवचं औक्षण करतात आणि त्यानंतर त्याला हळद लावतात. आता रुक्मिणी काकू, ऋतुजा, रेश्मा सर्वजण राघवला हळद लावतात. तर आता मधू मनाशीच म्हणू लागते, राघव, आपल्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे, आता तुझी उष्टी हळद मलाच लागणार आणि मीच तुझी बायको होणार. आता मधू मात्र राघवसोबतच्या लग्नाची स्वप्न पाहत असते. आता सर्वजण राघवला हळद लावत असतात. त्याचवेळी मधूला फोन आलेला असतो आणि म्हणूनच मधू ही फोनवर बोलत बाजूला निघून जाते. घरातील सर्वांचीच राघवला हळद लावून झाल्यानंतर राजश्री काकू राघवच्या गालाची हळद घेत म्हणतात, राघव, आता तुझी उष्टी हळद सिंधूला लागणार आहे आणि हो, आता तुझं लग्न होणार आहे. आज हळद झाली, आता अगदी जबाबदारीने वाग आणि माझ्या लेकीला त्रास दिलास तर याद राग, गाठ माझ्याशी आहे. तर राघव म्हणू लागतो, आई, अगं हे तू किती वेळा सांगणार आहे, मी तुझ्या लेकीला त्रास देणार नाही, परंतु प्लीज तू सगळ्यांच्या समोर मला प्रत्येक वेळी नको ना गं सांगत जाऊस. तर राजश्री काकू म्हणतात, ठीक आहे. तर त्यानंतर आता रेश्मा म्हणू लागते, चला आता हळदीचा कार्यक्रम तर झाला, परंतु आता आपला फॅमिली फोटो काढूया का. असं म्हणत सर्वजण फॅमिली फोटोमध्ये येतात. तर आता मधू ही फॅमिली फोटोमध्ये आलेली असते. आता त्याच संधीचा फायदा घेत गोदामावशी त्या हळदीच्या वाट्या रूममध्ये घेऊन येते. आता हे सगळं काही मधूने पाहिलेलं असतं, परंतु मधू येण्या अगोदरच सिंधूने एका वाटीमध्ये पावडर मिक्स केलेली असते. आता सिंधू तिथे लपून राहते. त्याचवेळी मधू तिथे येते आणि गोदामावशींना विचारते, गोदा, अगं राघवची उष्टी हळद आणली आहेस ना तू. तर गोदामावशी म्हणतात की हो मधुताई, अहो तुम्ही सांगितलं आणि मी केलं नाही, असं होणार का. तर आता मधू विचारते की कोणती वाटी आहे. तर गोदामावशी तिच्या हातामध्ये एक वाटी देतात, परंतु मधू तिथून जात असताना गोदामावशी म्हणू लागतात, मधुताई थांबा ना, ती वाटी नाही आहे, पोलीसवाल्याच्या हळदीची वाटी ती नाहीच आहे. आता मात्र मधूची चिडचिड होते आणि मधू ही गोदामावशींना म्हणू लागते, गोदा, अगं तुला अक्कल आहे का, आणि हळदीसाठी असे 3-3 बाऊल कोण घेऊन जातं का. तर आता गोदामावशी म्हणू लागतात, अहो मी जर वेगळा बाऊल घेऊन गेले असते तर कोणाला तरी संशय आला असता. तर आता मधू म्हणू लागते, परंतु त्यावर काहीतरी खून तरी करून ठेवायची होती ना. तर आता गोदामावशी म्हणतात, केली आहे तर, ज्यावर गुलाबाच्या पाकळ्या नाहीत तीच तर आहे उष्ट्या हळदीची वाटी. तर मधू म्हणते, नक्की ना. तर गोदामावशी म्हणतात की हो. आता मधू ती वाटी घेऊन निघत असते. तर गोदामावशी म्हणतात, मधुताई ती पण वाटी नाही. तर आता मधू म्हणते, हे काय बोलतेस गोदा तू, अगं नक्की कोणती वाटी आहे. तर मधू म्हणू लागते की नाही, अहो मधुताई, घरच्या होणाऱ्या सुनेची थोडी मस्करी केली, अहो तीच वाटी आहे. आता मधू खुश होते आणि ती वाटी घेऊन जाते. आता लपलेली सिंधू बाहेर येते आणि आता गोदामावशी आणि सिंधू खूप खुश होतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ती वाटी हातात घेत म्हणू लागते की या हळदीला राघवचा स्पर्श आहे आणि आता राघवची उष्टी हळद मलाच लागणार आहे. आता ही मधू स्वतःच हळद लावून घेत असते. आता ती गालाला हळद लावते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधूच्या हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. तर इकडे मात्र मधूला त्या हळदीने त्रास होऊ लागतो. आता मधू म्हणू लागते, ही हळद का जळजळत आहे, मला का त्रास होत आहे. आता मात्र मधूला तो त्रास सहन होत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधूची हळद पार पडल्यानंतर सिंधू आता पिंकीला फोन करते आणि म्हणू लागते, पिंकी, आता मला तुझी मदत हवी आहे, कारण आता सावी त्या शकुंतलाच्या तावडीत आहे, त्यामुळे तू जर मला इथे मदत करायला आलीस तरच मला सावीला सोडविण्यासाठी जाता येईल. तर आता पिंकी म्हणू लागते, तू फक्त बोल. आता त्या सावीला सोडवण्यासाठी ही पिंकी काही करायला तयार आहे. आता पिंकी ही सिंधूची मदत करण्यासाठी येणार असते.
आता सिंधू आणि पिंकी मिळून सावीची कशा प्रकारे सुटका करतील आणि मधूचा कशा प्रकारे बँड वाजवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद।